त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर गोळीबार झालाय। संभाजीनगरच्या सावंगी इथली ही घटना आहे। 2 कर्मचाऱ्यांच्या झटापटीत हा गोळीबार झाल्याचं कळत आहे। या गोळीबारात एक कर्मचारी गंभीर जखमी झालाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आहे। मोहसिन, काय नेमकं घडलंय? छत्रपती संभाजीनगर च्या शहरातून देखील समृद्धी महामार्ग जातो आणि या समृद्धी महामार्गावर 2 ठिकाणी टोल नाके आहेत, ज्यात सावंगी म्हणजे फुलंब्री जवळ हा सावंगी टोल नाका आहे जो समृद्धी महामार्गावर आहे। याच टोल नाक्यावर 2 कर्मचाऱ्यांमध्ये रात्रीच्या सुमारास अचानक झटापट झाली आणि या झटापटीमध्ये पिस्तूल मधून एक गोळीबार होऊन थेट एका कर्मचाऱ्याच्या पोटात ही गोळी घुसल्याची माहिती मिळते। भरत घाटगे असं गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे आणि त्याला तात्काळ शासकीय घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। त्याच्यावर उपचार सुरू आहे। त्यामुळे प्रश्न असा उपस्थित होतोय की या टोल नाक्यावर नेमकं पिस्तूल आलं कुठून, ही प्राथमिक माहिती मिळते आणि समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी जी माहिती दिली तर टोल नाक्यावर अधिकृत असा पिस्तूल परवाना किंवा पिस्तूल वापरण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नव्हती। त्यामुळे या कर्मचाऱ्यांकडे पिस्तूल कुठून आला हा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे आणि दोघांमध्ये नेमका असा कोणता वाद झाला होता की थेट गोळीबार झाला, हा देखील आता या निमित्ताने प्रश्न उपस्थित होत आहे। पोलीस या सगळ्या प्रकरणात चौकशी करताना आपल्याला पाहायला मिळतात। फुलंब्री पोलीस रात्रीच घटनास्थळी दाखल झाले होते आणि सगळा पंचनामा त्यांच्याकडून करण्याची केला जात होता। आता या सगळ्या प्रकरणात गोळीबार का केला हा प्रश्न असणार आहे आणि हे पिस्तूल कुठून आलं याचा देखील पोलीस आता तपास करतात। निश्चितच धन्यवाद मोहसिन, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।